गुड मॉर्निंग फ्रेंड्स. शिवतेज कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण प्रॅक्टिस सेट जो काही सेमीचा प्रॅक्टिस सेट 50 आहे तो चालू करणार आहोत. आणि जो काही नवीन चॅप्टर आहे तो सुद्धा. त्या नवीन चॅप्टरचं नाव काय आहे? अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर हा त्या चॅप्टरचं नाव आहे. आणि आपण प्रॅक्टिस सेट 50 हा आज चालू करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 काय आहे पहा. जो काही तुम्हाला एक्सपांड म्हणून हा क्वेश्चन दिलेला आहे, जे काही इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे किंवा जे काही व्हॅल्यू दिलेलं आहे त्याला एक्सपांड करायचं आहे. यामध्ये आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. जर करता जसं इथं काय दिलेलं आहे, प्लस दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळं काय होणार, याच्यामध्ये हा फॉर्म्युला लागला कोणता, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला लागणार. त्या फॉर्म्युल्याला जर आपण एक्सपांड केलं तर काय येणार आन्सर आपलं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. नेमकं तसंच इथं केलेलं आहे. इथं जो ए कन्सिडर केलेला आहे तो 5a केलेला आहे आणि बी जो कन्सिडर केलेला आहे तो 6b कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. तर आता यामध्ये नंतर त्यांनी सॉल्व केलेलं आहे. पहा इथं काय सॉल्व केलेलं आहे, 5a स्क्वेअर प्लस इथं दिलेलं आहे 2ab म्हणजे 2 इंटू ए इंटू बी, 2 इंटू ए इंटू बी हे केलेलं आहे. नंतर बी स्क्वेअर 6b हे काय आहे आपलं बी आहे. ठीक आहे. नंतर जर करता आपण यांना फर्दर सॉल्व केलं तर आपला आन्सर हे येणार 5a स्क्वेअर इक्वल टू 25 स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25, नंतर 6 5 जार 30, 32 जार 60, 60ab आणि नंतर 6चा स्क्वेअर असणार आहे 36. ठीक आहे. हा तुमचा पहिला क्वेश्चन होता. दुसरा क्वेश्चन त्यांनी थोडा वेगळा दिलेला आहे, पण जर समजून घ्यायला गेलं तर नेमका तसाच आहे. यामध्ये काय कन्सिडर करायचं आहे तुम्हाला, जो काही ए बाय बी आहे, ठीक आहे, हा काय आहे आपला ए आहे. ठीक आहे. आणि जो काही बी बाय 3 आहे तो आपला बी आहे. ठीक आहे. तर हे दिल्याच्यानंतर याच्यात आपल्याला दिलं आहे पहा, इथं काय दिलं आहे, ए बाय 2 स्क्वेअर हा काय आपला पूर्ण ए आहे, ए बाय 2 स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता पहा जर करता आपण या पूर्ण ब्रॅकेटने जर याला सॉल्व केलं, ठीक आहे, जेव्हा ब्रॅकेटच्या वर स्क्वेअर असतो तेव्हा हा जो स्क्वेअर आहे तो एचा सुद्धा स्क्वेअर असतो आणि 2चा सुद्धा स्क्वेअर असतो. त्यामुळं आपला आन्सर आलेला आहे एचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4. त्यामुळं आपण इथं लिहिलेलं आहे पहा, काय लिहिलेलं आहे, ए स्क्वेअर बाय 4. इथं काय झालेलं आहे, हे 2 कॅन्सल आउट झालेलं आहे. ठीक आहे. 3 ॲज इट इज इथं आलेला आहे आणि ए इंटू बी इथं आलेला आहे प्लस बी स्क्वेअर बाय 9, बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर 9 येणार आहे. ठीक आहे. आय होप हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असणार आहे. आता समोरचा क्वेश्चन काय आहे ते पाहू आपण. नंतर तुम्हाला एक दिलेला आहे त्याच टाईपमध्ये जसं आपण फर्स्ट नंबरला सॉल्व केलेला होता, 2p मायनस 3q स्क्वेअर. आता मायनसचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आतापर्यंत आपण हा फॉर्म्युला वापरला. ठीक आहे. या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, ॲज इट इज तोच फॉर्म्युला आहे, फक्त ए स्क्वेअर नंतर मायनस आहे. ठीक आहे. तसंच मग 2p स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे इथं बी काय आहे आपला 3q आहे. ठीक आहे. तर इथं हे दिल्याच्या नंतर आता 2p स्क्वेअर 4, 2चा स्क्वेअर 4, pचा स्क्वेअर p स्क्वेअर, 2p स्क्वेअर मायनस 3 2 जार 6, 6 2 जार 12. इथं डायरेक्ट दिलेलं आहे. याला तुम्ही असं पण सॉल्व करू शकता, 2 मल्टिप्लाय बाय 3p मल्टिप्लाय बाय 2p मल्टिप्लाय बाय 3q, 2 इंटू 6pq आणि नंतर 6 2 जार 12 pq. तुम्ही याला याच टाईपमध्ये सुद्धा सॉल्व करू शकता. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला क्वेश्चन क्लिअर असेल. तर याच्यामध्ये अजून फर्दर काय दिलेलं आहे, जेव्हा तुम्ही याला सॉल्व करणार तुमचा आन्सर हे येणार आहे. ठीक आहे. यामध्ये काय केलं, नंतर इथं जे काही 3q दिलेला आहे, 3चा स्क्वेअर 9, 9q स्क्वेअर. ठीक आहे. नंतर तुम्हाला समोरचा क्वेश्चन दिलेला आहे पहा, नंतर सुद्धा आपल्याला हाच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. त्यामागचं कारण म्हणजे काय आहे, इथं जे साईन आहे ते काय आहे, मायनसचं साईन आहे. ठीक आहे. यामध्ये आपला ए जो राहणार आहे तो राहणार आहे यक्स आणि बी जो राहणार आहे तो राहणार आहे 2/x. तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय आहे, ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय, एक्स स्क्वेअर घेतलेला आहे, एक्स स्क्वेअर मायनस जसं फॉर्म्युल्यामध्ये सांगितलेलं आहे मायनस घ्यायचं, मायनस घेतलेला आहे. नंतर आपल्याला फॉर्म्युला सांगत आहे की नंतर 2 घ्यायचा आहे, 2.
नंतर मल्टिप्लाय करायचा आहे ए सोबत, ए आहे आपला एक्स आणि मल्टिप्लाय बाय बी 2/x प्लस नंतर बी स्क्वेअर आहे 2/x हा आपला काय आहे इथं आपण कन्सिडर केलेला आहे अगोदर 2/x हा आपला काय आहे बी आहे ठीक आहे. नंतर बी स्क्वेअर घेतलेला आहे यामध्ये काय केलेलं आहे आपण एक्स स्क्वेअर मायनस 4 प्लस आता याच्यामध्ये कसं आलं ते पहा एक्स स्क्वेअर इथं आलेला आहे इथं हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल आउट झाला ठीक आहे. हे जो वरचा 2 आणि 2 राहिलेला आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर आपला आन्सर आलेला आहे 4. नंतर ॲज इट इज जसं ब्रॅकेटला आपण करतो 2चा स्क्वेअर आहे 4 आणि नंतर एक्सचा स्क्वेअर येणार एक्स स्क्वेअर ठीक आहे तेच इथं लिहिलेलं आहे हे आपलं फायनल आन्सर होणार ठीक आहे. आय होप हे सगळं तुम्हाला क्लिअर असणार आहे. जर करता तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. मी स्लाईड थोडी रिकामी करत आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. तर पुढचा क्वेश्चन नंतर तुम्हाला क्वेश्चन दिला आहे. आतापर्यंत आपण डिजिट पाहिले होते न्यूमरेटर डिनॉमिनेटर सोबत आपण मल्टिप्लिकेशन पाहिलं होतं फॉर्म्युला अप्लाय केला होता. पण आता जे आपल्याला दिलं आहे त्यामध्ये सगळे अल्फाबेटच दिलेले आहे. जसं ए एक्स आपण ए इक्वल टू कन्सिडर करणार आहे ए एक्स ठीक आहे आणि बी इक्वल टू आपण कन्सिडर करणार आहोत बी वाय ठीक आहे. हे आपण काय केलेलं आहे कन्सिडर केलेलं आहे म्हणजे आपल्याला आता ए जेव्हा जेव्हा आपण घेईल तेव्हा आपण ए एक्स हे 2 नाव घेईल ठीक आहे. आणि यामध्ये प्लस आहे प्लस असल्यामुळं आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ठीक आहे. तर पहा इथं प्लस आहे ऑब्वियस आहे की आपण हाच फॉर्म्युला यूज करणार आहोत. तर पहा हा फॉर्म्युला यूज केल्याच्यानंतर काय होणार हा जो ए आहे काय आहे आपला ए एक्स हा काय आहे ए आहे ठीक आहे. ए एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ए बी म्हणजे हा आहे आपला ए आणि हा आहे आपला बी ए बी ए एक्स बी वाय 2 इंटू ए एक्स इंटू बी वाय प्लस बी वाय स्क्वेअर हा आपला काय असणार आहे फॉर्म्युला असणार आहे. नंतर पहा इथं काय झालेलं आहे इथं जेव्हा आपण स्क्वेअर घेतलेला आहे ना तेव्हा काय घेतलेला आहे ए एक्स स्क्वेअर घेतलेला आहे. ए एक्स स्क्वेअर म्हणजे काय हा जो स्क्वेअर आहे तो एचा सुद्धा स्क्वेअर आहे आणि एक्सचा सुद्धा स्क्वेअर आहे. जेव्हा आपण ब्रॅकेट काढून टाकणार तेव्हा हा काय होणार ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर हे दोघांचाही स्क्वेअर असणार आहे ठीक आहे. नंतर इथं काय दिलेलं आहे पहा जेव्हा इथं आपण मल्टिप्लाय केलेलं आहे इकडं पहा हे 2x by हे सगळेजण काय होणार या सगळ्यांसोबत मल्टिप्लाय करणार आहोत आपण ठीक आहे. त्यामुळे इथं दुसरं काही नाही येणार 2x by हे याचा आन्सर येईल या स्टेपचं आणि बी वाय स्क्वेअर म्हणजे काय बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर हे काय येणार याचा आन्सर येणार ठीक आहे. जे काय आपण लिहिलेलं आहे बी वाय स्क्वेअर त्याचा आन्सर काय येणार आहे बी स्क्वेअर वाय स्क्वेअर. आय होप हा क्वेश्चन पण तुम्हाला क्लिअर असेल. आता फर्दर दुसरा क्वेश्चन आहे आपल्याला 7m मायनस 4 स्क्वेअर कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण हा फॉर्म्युला यूज करणार चला ठीक आहे. नंतर मग एला काय कन्सिडर करणार 7m स्क्वेअर मायनस 2 इंटू 7m मल्टिप्लाय बाय 4 हे काय आलं 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर काय आहे 4 स्क्वेअर इकडे पहा आता जेव्हा 7m स्क्वेअर आहे 7m स्क्वेअर म्हणजे काय आहे 7 स्क्वेअर आणि m स्क्वेअर 7चा स्क्वेअर काय येणार 49 आणि mचा स्क्वेअर m स्क्वेअर ॲज इट इज राहणार. त्यामुळे आपलं फायनल आन्सर काय आलं आहे 49m स्क्वेअर तेच इथं लिहिलेलं आहे 49m स्क्वेअर. तर पहा आता याच्यामध्ये काय केलेलं आहे फर्दर आपण इथं दिलेलं आहे नंतर इथं आता पहा इथं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 7 4 जार 28 28 2 जार 56 ठीक आहे. नंतर 4चा स्क्वेअर आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला 16 ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्स प्लस 1/2 स्क्वेअर यामध्ये सुद्धा आपण हाच फॉर्म्युला यूज करणार आहोत एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर काय 1/2 हा आपला काय आहे बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर हा असणार आहे. नंतर इथं काय केलेलं आहे आपण जेव्हा आपण इथं मल्टिप्लाय करणार आहोत इथं काय झालेलं आहे ते पहा जो काही एक्स आहे इथला हा 2 आणि हा 2 कॅन्सल आउट झालेला आहे ठीक आहे. हे कसं आहे समजा आपण जर हे सगळे न्यूमरेटरमध्ये आहे 2 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 1 मल्टिप्लाय बाय 1/2 हे सगळे कशात आहेत जे काही न्यूमरेटरमध्ये आहेत याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे ठीक आहे. जेव्हा आपण 1चा आणि 2चं मल्टिप्लिकेशन करणार तेव्हा आपला आन्सर काय येणार 2/2 एक्स आणि 2 जेव्हा कॅन्सल आउट होणार तेव्हा काय उरणार आहे एक्स उरणार आहे तोच इथं आहे. इथं थोडं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. जर करता कन्फ्युजन होत असेल किंवा समजलं नसेल तर एकदा व्हिडिओ नंतर रिवाइंड करून पहा
ठीक आहे. इथं एक्स येणार ॲज इट इज 1चा स्क्वेअर 1च असणार, 2चा स्क्वेअर 4 असणार, त्यामुळं आपलं फायनल आन्सर हे असणार. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अगोदर जसा क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याच टाईपमध्ये आहे, फक्त इथं फॉर्म्युला आपण हे अप्लाय करणार. चला इथं काय दिलेलं आहे पहा, ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. ए बाय 1 काय ए 1 बाय ए काय आहे आपला बी आहे. ठीक आहे. एचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए मल्टिप्लाय बाय 1 बाय ए. इथं ए आणि ए कॅन्सल होणार, 2 मल्टिप्लाय बाय 1 2, 2 1 जार 2, यांचं मल्टिप्लिकेशन झालं आहे. 1चा स्क्वेअर 1 राहणार, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर राहणार. आय होप हा पण सगळे काही इझी क्वेश्चन आहेत. जर करता तुम्हाला पहिले 2-3 क्वेश्चन समजले असतील तर तुम्हाला आपोआप हे समजणार आहेत. नंतर तुम्हाला दुसरा क्वेश्चन दिलेला आहे, विच ऑफ द ऑप्शन गिवन बिलो इज द स्क्वेअर ऑफ बायनोमियल ऑफ 8 मायनस 1 बाय एक्स. याचा जो काही स्क्वेअर आहे तो कोणता आहे तो तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. मी इथं डायरेक्टली आन्सर तुम्हाला सांगितलेलं आहे आणि याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे हे आन्सर जे काही 64 मायनस 16 बाय एक्स प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर हे याचा आन्सर आहे. याचं जर करता तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहायचं असेल तर तुम्ही या स्लाईडवर पाहू शकता. आणि याला कसं सॉल्व्ह केलं, जसं आपण अगोदरची स्टेप फॉलो केलेली आहे त्याच टाईपमध्ये याला आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. मी आता हे एक्सप्लेन नाही करणार, तुम्ही हे स्लाईड पाहून घ्या. यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे, हे तुम्हाला आपोआप समजून जाईल. जर करता तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी यावर नंतर व्हिडिओ काढेन. नंतर त्याच टाईपमध्ये क्वेश्चन दिलेला आहे, MCQ टाईपमध्ये क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. नंतर काय विचारलेलं आहे, विच ऑफ द बायनोमियल्स गिवन बिलो इज एम स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस 14mn PQ प्लस 49 P स्क्वेअर एम स्क्वेअर म्हणजे P स्क्वेअर Q स्क्वेअर. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला, हे काय तुमचं फायनल आन्सर दिलेलं आहे. यांनी हे फायनल आन्सर दिलेलं आहे, जसं ए स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर हे तुम्हाला डायरेक्टली दिलेलं आहे. आणि तुम्हाला MCQ मध्ये काही क्वेश्चन विचारले आहे, त्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की याचा आन्सर काय येणार, म्हणजे हे कशापासून एक्सपांड झालेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे हे कशापासून एक्सपांड झालेलं आहे, ए प्लस बी. हे कशापासून एक्सपांड झालेलं आहे, ए प्लस बी स्क्वेअर पासून. ए प्लस बी स्क्वेअर पासून काय एक्सपांड झालेलं आहे, हे एक्सपांड झालेलं आहे. तसंच हे आन्सर जेव्हा आपलं येईल ना ते कशावरून येणार आहे, जेव्हा आपण MCQ नंबर 4 नंबरचा सॉल्व्ह करेल तेव्हा तुमचं ॲज इट इज हेच आन्सर येणार आहे. ठीक आहे. थोडा इथं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारलेला आहे, पण आपण अतिशय सोप्या पद्धतीने त्याला सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल सगळ्यांना. तर पहा नंतरचा क्वेश्चन त्यांनी काय विचारलेला आहे, याचा आन्सर हे आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला समोरचा क्वेश्चन विचारलेला आहे, त्या क्वेश्चनचा आन्सर कसं आलेला आहे ते या स्लाईडवर दिलेलं आहे, तुम्ही हे पाहू शकता. ठीक आहे. नंतरचा तुमचा क्वेश्चन दिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर काढायचे आहे. ठीक आहे. स्क्वेअरमध्ये काय दिलेलं आहे, स्क्वेअरची एक वेगळी पद्धत दिलेली आहे. यामध्ये काय दिलेली आहे ते पाहू आपण. याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, यामध्ये काय सांगितलं आहे, जसं 102चा स्क्वेअर काढायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. 102चा स्क्वेअर काढायचा आहे. तर 102 जे काही आहे ते काय 100 प्लस 2 याचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. नंतर मग याला फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करणार आणि ते तुमचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. जसं 100 प्लस 2 स्क्वेअर काय असणार आहे, 100 स्क्वेअर प्लस 2 इंटू AB. ए म्हणजे 100 असणार, बी म्हणजे 2 असणार. ठीक आहे. ॲज इट इज तोच फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे, फक्त पाहून घ्यायला सॉल्व्ह कसं करायचं नेमकं. एकदा जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला सगळा क्वेश्चन क्लिअर असणार आहे. याच्या पुढचेही क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता. तर पहा याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला. हां लक्ष द्या आता इकडं पहा. जसं इथं काय दिलेलं आहे, 100 प्लस 2 स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय 100 स्क्वेअर प्लस 2 इंटू AB. ए काय आहे 100 आहे, बी काय आहे 2 आहे, प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर काय येणार, जेव्हा कधी स्क्वेअर काढायचा असेल तर तेव्हा काय करणार, 100चा स्क्वेअर काढत नाही बघा. याच्यात सोपी ट्रिक काय आहे, जसं आपल्याला 100चा काय काढायचा आहे स्क्वेअर काढायचा आहे. ठीक आहे. अगोदर किती झिरो आहेत, 2 आहेत, त्याच्यावर अजून 2 झिरो द्यायचे.
हे झाला 100चा स्क्वेअर. ठीक आहे, हे 100साठी ट्रिक आहे. ठीक आहे. नंतर पहा, नंतर आन्सर काय येणार, 2 2 जार 4, 4 मल्टिप्लाय बाय 100, 400 प्लस 2 स्क्वेअर काय येणार 4. नंतर या सगळ्यांना ॲड केल्याच्यानंतर आपला आन्सर येते 10,404. ठीक आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. तर नंतरचा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे 97. काय दिलेला आहे 97. आता आपण 97मध्ये 100 प्लस 2 केलं होतं. यामध्ये काय करणार 100 मायनस 3, 100 मायनस 3 म्हटल्याच्यानंतर काय येणार आन्सर 97. तर त्याचा स्क्वेअर काढण्यासाठी सुद्धा आपण तोच फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. 100 स्क्वेअर मायनस 2 इंटू 100 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 स्क्वेअर. जर करता याला सॉल्व केला आणि याचं सबस्ट्रॅक्शन करून ॲडिशन जर केलं तर तुमचा आन्सर येणार आहे 9409. तर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 1005. आता याच्यामध्ये तुम्ही 100 अप्लाय नाही करणार. 1005 म्हणजे काय आहे, हे आहे 1000 प्लस 5. तर याला आपण काय करणार आहे फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करणार आहे. ठीक आहे. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, या टाईपमध्ये. तसंच इथं केलेलं आहे 1000 स्क्वेअर प्लस 2 इंटू 1000 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 5 स्क्वेअर. 1000 स्क्वेअर काय आहे, जे काय ॲज इट इज 30 आहेत ते घेतलेले आहे, त्याच्यानंतर त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. तर तुमचा आन्सर हे येणार आणि जे काही फायनल आन्सर आहे ते जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन करून पाहिलं तर या टाईपमध्ये ते आन्सर येणार. क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नंतर तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन एक्सपान्शनचा दिलेला आहे. आय होप हे सगळे क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असतील. थँक्यू.